नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर रवी हनुमंतराव काळे. गुडघेदुखीचा त्रास हा वात म्हणून संबोधला जातो. वात वगैरे काही नसून दोन हाडांमध्ये जी गादी असते ज्याला आपण कार्टिलेज म्हणतो आणि मेनिस्कस असतात ज्याला आपण सत्या म्हणतो, हे झिजतात. त्यांचा वापर भरपूर प्रमाणामध्ये होतो आणि हाडं जे आहे ते एकमेकाला घासायला लागतं. वरचं आणि खालचं हाड एकमेकाला घासायला लागतं आणि हे घासू नये म्हणूनच ही गादी आणि ह्या खुर्च्या दिलेल्या आहेत. आणि ज्यावेळेस हे घासायला लागतं त्यावेळेस मात्र तिथे प्रचंड दाहकता, तिथे इन्फ्लॅमेशन डेव्हलप होते, पायाला सूज येते आणि पाय म्हणतो की वजन घेण्यामध्ये असमर्थ आहे. तर अशा गोष्टीमध्ये जर ही सुरुवातीची अवस्था असेल तर अतिशय चांगल्या पद्धतीने म्हणजे PRP सारखे इंजेक्शन्स आहेत, कोरोनसारखे इंजेक्शन्स आहेत, हायड्रोनिक ॲसिडसारखे इंजेक्शन्स आहेत, यासारखे आपण इंजेक्शन देऊन ह्या गोष्टींना आपण प्रोग्रेस होणं, पुढे त्याचं जे प्रोग्रेशन होतं ते आपण थांबवू शकतो आणि अतिशय चांगला रिझल्ट आपल्याला मिळू शकतो. अन्यथा जर आपण याच्याकडे अननोटीस केलं, आपण याच्याकडे लक्ष नाही दिलं तर आपण पाहतो की सिव्हिअर ग्रेडचा ऑस्टिओआर्थरायटिस आपल्याला फेस करावा लागतो आणि शेवटी एकच ऑप्शन शिल्लक राहतो, तो म्हणजे सांधेबंदी, ज्याला आपण टोटल नी रिप्लेसमेंट म्हणतो. तर माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की विनाकारण कुठल्याही प्रकारचे स्टिरॉइड्स किंवा तत्सम पॅथीच्या नावाखाली औषधं घेण्यापेक्षा नेमकं आपल्या हाडाची स्थिती काय आहे, आपल्याला संधिवात म्हणजे नेमकं काय झालं आहे, गुडघेदुखीचा कुठला त्रास आपल्याला आहे आणि त्यावर कशा पद्धतीचं ट्रीटमेंट घ्यावं, यासाठी आपण चांगला समुपदेशन जर घेतला फक्त पेन किलरची गोळ्या स्टिरॉइडची गोळ्या घेण्यापेक्षा, तर मला वाटते चांगलं आहे.